नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका मार्केट इनसाइड स्टोरीमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे। पाठीमागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर मार्केटमध्ये एक शांतता असलेली दिसून येते, पण मित्रांनो ह्या शांततेमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम सुरू असलेला दिसून येतोय। पाठीमागच्या 8 दिवसाचं जर तुम्ही मार्केटचं बिहेवियर बघितलं तर मार्केटमध्ये बिलकुल तेजी येताना दिसून येत नाही, पण दररोज डेली बेसिसवर मार्केट मात्र हायर साइडला क्लोज होताना दिसून आले। मार्केटमध्ये जी थोडी तेजी सुरू आहे, थोडं बाइंग सुरू आहे, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचं सेलिंग देखील मार्केटमधलं पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून थोडंफार कमी होताना दिसून आले। तुम्ही सेक्टर वाईज जर बघायला झालं तर निफ्टी इंडेक्स असेल, बँक निफ्टी इंडेक्स असेल, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स असेल, विशेषतः मिड कॅप स्टॉकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली जास्त तेजी असलेली दिसून येते। त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या 8 दिवसामध्ये एके दिवशी आयटी सेक्टरनं जबरदस्त लीडरशिप घेतली, एकदा ऑटोमोबाईल स्टॉकनं जबरदस्त लीडरशिप घेतली, एकदा फायनान्शियल स्टॉकनं लीडरशिप घेतली, एकदा पब्लिक सेक्टर मधल्या बँकने लीडरशिप घेतली। मित्रांनो, ज्यावेळेला बुल रन सुरू होतं, ज्यावेळेला मार्केटचा बॉटम आउट बनतो, त्यावेळेला जी लक्षणं दिसून येतात ती लक्षणं एक्झॅक्ट मार्केटमध्ये सध्याला येताना दिसून येतात। मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटचं जर बिहेवियर बघितलं, एक ऑप्शन बायर या नात्याने जर तुम्ही मार्केटकडे बघत असाल तर मार्केट तुमच्यासाठी खूप खराब असल्याचं दिसून येते। मार्केट खूप छोट्या रेंजमध्ये विशेषतः मॉर्निंगला ट्रेड करते आणि विशेषतः 10:30-11 नंतर मार्केट जे ते थोडाफार अपसाइडला किंवा डाऊन साइडला ट्रेंड तयार करताना दिसून आले। मित्रांनो, पाठीमागच्या 2 आठवड्यामध्ये जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर 2 आठवड्यामध्ये कन्झिक्युटिव्ह ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग येताना तुम्हाला दिसून आले। सर्वात महत्त्वाचं, निफ्टी इंडेक्ससाठी 25,100 ही खूप महत्त्वाची लेवल आहे आणि फायनली मार्केटनं वीकली चार्टवरती या लेवलच्या वरती जे आहे ते क्लोजिंग गेले। 25,114चा या आठवड्यातलं क्लोजिंग आहे। मला वाटतं की मार्केटसाठी 25,100 असेल, 25,200 असेल, 25,500 हा जो झोन आहे ना खूप क्रिटिकल आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे। पाठीमागच्या 1 वर्षापासून मल्टिपल टाइम निफ्टी इंडेक्स 25,000 या लेवलच्या आसपास येताना दिसून आला आणि 25,000ला आल्यानंतर मार्केटमधले जे सेलर आहेत, विशेषतः इन्स्टिट्यूशनल सेलर, हे मार्केटमध्ये खूप ॲग्रेसिव्हली ऍक्टिव्ह होत आहेत आणि तिथून मार्केटला परत एकदा काय करत आहेत, 24,000 किंवा 23,000कडे घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात। आता मित्रांनो, हा जो प्रयत्न आहे त्यांचा मल्टिपल टाइम झालेला आहे। एका बाजूला जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये सध्या खूप सारे IPO येत आहेत। ज्यावेळेला मार्केटमध्ये खूप सारे IPO येत असतात त्यावेळेला साहजिकच मार्केटचा उत्साह देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो आणि मला वाटतं की पाठीमागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं IPOला रिस्पॉन्स मिळतो यानुसार मार्केट या ठिकाणी बॉटम बनवण्याचा डेफिनेटली प्रयत्न करते। मार्केट मला वाटतं की आता खराब जरी कंडिशन तयार झाली तरी 24,000च्या खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाहीये। मार्केटनं साधारणतः जर बघायचं झालं तर एक इम्पॉर्टंट लेवल आहे 24,400 24,500च्या आसपास एक जबरदस्त बेसचं फॉर्मेशन केले आणि या बेसचं फॉर्मेशन करून या ठिकाणी मार्केट जे आहे ते हायर साइडला जाताना दिसून आले। त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या 8 ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तुम्ही तर मार्केटमध्ये खूप मोठी तेजी आहे असं तर आपण म्हणू शकत नाही, पण पाठीमागच्या 8 दिवसामध्ये मार्केट जे आहे ना ते कंटिन्यू बेसिसवर ग्रीनमध्ये क्लोज होताना दिसून आले। विशेषतः 3 सप्टेंबरला जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्समध्ये जवळपास 0.5% रॅली होती, पण त्यानंतर 0.5% रॅली एकही दिवशी मार्केटमध्ये आली नाही, पण मार्केट तेव्हापासून ना डेली बेसिसवर ग्रीनवर क्लोज होते। म्हणजे पाठीमागच्या 8 ट्रेडिंग सेशनला मार्केट तुम्हाला एक खूप मोठी इनसाइड कहाणी सांगण्याचा प्रयत्न करते। बाबांनो, मी आता बाईंगला सुरुवात केलेली आहे, मी आता चालायला सुरुवात केली आहे, बुल्सची मार्केटमध्ये हळूहळू वापसी होत आहे। पाठीमागच्या दारातून जे समोर ऑप्शन बायर जर असेल तर त्यांना ते दिसत नाहीये। मित्रांनो, बुल रनचं एक क्लासिकल एक्झाम्पल काय सांगितलं तर माहिती आहे का, ज्यावेळेला मार्केटमध्ये बुल रन सुरू होतं ना ते मार्केट कधीही वेगाने वर जात नसतं, मार्केट खूप हळूहळू वरती जातं आणि मार्केट हळूहळू वर जात असताना सेक्टरची लीडरशिप येते आणि ही सेक्टरची लीडरशिप येणाऱ्या दिवसात कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते हे आपल्याला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये देखील नेट सेलरच आहेत। फक्त 9 सप्टेंबरच्या आसपास त्यांनी 2,000 कोटीचं बाईंग केलं। त्यानंतर जर बघायचं झालं तर 10 सप्टेंबरला फक्त 115 कोटीचं सेलिंग केलं। फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला म्हणजे 12 सप्टेंबरचा जर डेटा बघितला तर त्यांनी फक्त 129 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते तुम्हाला केलं दिसून येते। म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर FIचा सेलिंगचा आकडा जो आहे ह्या मार्केटमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला कमी होताना
दिसून आला। मग आपल्याला ह्या मार्केटची स्टोरी समजून घ्यायचं असेल, पाठीमागच्या काही दिवसापासूनचा मार्केटचा मोमेंटम जो आहे तो खूप छोट्या रेंजमध्ये असलेला दिसून येतोय। विशेषतः मार्केटचा जो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचं फॉर्मेशन जो आहे तो निफ्टी इंडेक्स डेली कॅन्डलवर तयार करत असलेला दिसून येतोय आणि त्याचबरोबर निफ्टी इंडेक्सचा RSI जर बघितला तर तो देखील पहिल्यांदा जुलै 2025 नंतर 60 या लेवलला पोहोचताना दिसून येतोय। याचा अर्थ मार्केटमध्ये कुठं ना कुठं टेक्निकली बेसिसवर एक स्ट्रेंथ जे आहे तो बुलिशनेस फॉर्मेशन होताना दिसून आलंय। त्याचबरोबर मित्रांनो या आठवड्यामध्ये अमेरिकेतील फेडरल बँकेचे रेट कट्स येणार आहेत। जर समजा त्या ठिकाणी रेट्स कट्स जर आले तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट जो आहे तो IT सेक्टरला होऊ शकतो। त्यामुळे आपल्या देशातील डोमेस्टिक IT स्टॉक जे आहे त्यामध्ये जबरदस्त रिवॉर्ड होणं आपल्याला अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी इंडेक्सचं जर थोडं प्रॉपर तुम्ही अनालिसिस केलं, ब्रॉड बेस्ड पार्टिसिपेशन जर मार्केटचं बघितलं तर निफ्टीच्या वेगवेगळ्या स्टॉकचं जर अनालिसिस केलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला स्ट्रेंथ येताना दिसून येते। निफ्टी 50 मध्ये जेवढे स्टॉक आहेत ना त्यातले 82% स्टॉक सध्या 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड करत आहेत। जवळपास 76% स्टॉक 50 EMA च्या वरती ट्रेड करत असलेले दिसून येते। याचा अर्थच असा होतो मित्रांनो, ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तर मार्केट रॅलीसाठी तयार होताना तुम्हाला दिसून येते। SBI सिक्युरिटीचं जर हे रिसर्च अनालिस्ट यांचं स्टेटमेंट जर बघितलं या आठवड्यासाठी तर मार्केटमध्ये जे बुलिश मोमेंटम पाठीमागच्या 8 दिवसातून तुम्हाला तयार होताना दिसून आला ना, यामुळे निफ्टी इंडेक्स पॉसिबल 25,200च्या वरती जर सस्टेन झाला तर पॉसिबल 25,500 आणि 25,700 पर्यंत मार्केट शॉर्ट टर्म मध्ये जाऊ शकतं असं देखील सांगितलंय। दुसऱ्या बाजूला मित्रांनो पाठीमागच्या 8 दिवसाचा जर विचार केला तर भारतामध्ये जेवढे काही सेक्टरल इंडायसेस आहेत हे सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह क्लोज झालेत। पण मित्रांनो IB म्हणजे इंडिया विक्स जो आहे ना तो मग एकदम लोएस्ट लेवलला येऊन पोहोचलेला दिसून येतोय। म्हणजे मार्केटमध्ये कुठेही फिअरची भीती असलेली तुम्हाला दिसून येत नाही आणि याचमुळे मार्केट जे आहे ते आपल्याला या आठवड्यामध्ये अजून एक बुलिश मोमेंटम जो आहे तो देताना दिसून येऊ शकतं असं देखील काही रिसर्च अनालिस्ट जे आहे ते सध्या सांगत असलेले तुम्हाला दिसून येतील। या गोष्टीवर देखील आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो या आठवड्याचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेची पॉलिसी येणार आहे, त्याचबरोबर US मधला लेबरचा डेटा येणार आहे, त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या अपडेट जे आहेत त्या येणार आहेत, ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला काय करावं लागणार आहे या आठवड्यामध्ये खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर या आठवड्यामध्ये अमेरिकन मार्केटमध्ये देखील खूप मोठी रॅली आलेली नाही, ते मार्केट देखील ऑलमोस्ट स्टेबल असलेलं दिसून येते। मित्रांनो प्रायमरी मार्केटचा जर विचार केला तर प्रायमरी मार्केटमध्ये मात्र जबरदस्त ऍक्शन असलेलं दिसून येतंय। त्याचबरोबर काही स्टॉक स्पेसिफिक मध्ये देखील जबरदस्त ऍक्शन होताना दिसून आलाय। काही स्टॉक 52 वीक हायला देखील जाताना तुम्हाला दिसून आले। म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झालं तर मार्केटची स्ट्रेंथ जी आहे ती या ठिकाणी वाढत आहे आणि तुम्हाला ह्या स्ट्रेंथलाच प्ले करावं लागेल, मार्केट बरोबर चालवावं लागेल। जर तुम्ही मार्केटच्या बरोबर चालला तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला खूप चांगला रिवॉर्ड देतो। पाठीमागच्या काही दिवसापासून जर गोल्ड बघितलं, सिल्वर बघितलं तर यामध्ये छप्पर फाडके बुलची रॅली सुरू आहे। गोल्ड ETFच्या माध्यमातून देशातील लाखो इन्व्हेस्टर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये करत आहेत। मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत गोल्ड ETFचे म्युच्युअल फंड घेतले नसतील, पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी, इन्फ्लेशनला हेज करण्यासाठी वन ऑफ द बेस्ट आहे। त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या 1 वर्षापासून मार्केटमध्ये बिलकुल रिटर्न आले नाही, विशेषतः म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर थोडे नाराज असलेले दिसून येतील। पण मित्रांनो तुम्ही जर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल ना तर तुमच्यासाठी पाठीमागच्या 1 वर्षाचा बेस्ट टाइम होता। आता एकदा मार्केटमध्ये बुल रनला जर सुरुवात झाली तर मार्केट कमीत कमी 2 ते 3 वर्ष नॉन स्टॉप तुम्हाला रॅली देण्याची शक्यता नाकारता येत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या। हिस्टॉरिकल डेटा तसा आपल्याला प्रिडिक्शन सांगतोय। त्यामुळे तुम्हाला जर SIP सुरू करायचं असेल, म्युच्युअल फंडमध्ये अजून काही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करायचं असेल, यासाठी माझ्याकडून कुठलीही मदत लागत असेल तर कधीही कॉल करा, तुम्हाला देखील या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल। आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।